नमस्कार, हॅलो, हाय, हाव आर यू. मी अवधूत नवले, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हेल्दी गप्पा या चॅनलमध्ये. कुठलंही नातं हे हेल्दी तेव्हाच होतं जेव्हा त्यात एक संवाद असतो, डायलॉग असतो, आणि अशा संवादामुळे कुठलाही अनोळखी व्यक्ती आपला जवळचा मित्र होतो. असंच आज आपण गप्पा मारणार आहोत आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरोदे या सरांसोबत. सर नमस्कार. सर आजचं कारण खूप विशेष आहे. आज 26 जानेवारी आहे आणि माझ्या समोर हे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं पहिलं जे आहे उद्देश प्रस्तावित की भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. सो आम्ही सगळे तरुण आज खूप साऱ्या गोष्टी बघतोय, आजूबाजूला हे चालू आहे. खूप एक साधा प्रश्न पडलाय की आज या रिपब्लिक डेला किंवा ज्याला आपण प्रजासत्ताक दिवस असं म्हणतो, त्याची आज गरज काय आहे? पुन्हा एकदा, गणराज्य म्हणजे काय की गण म्हणजे माणसं, इथे राहणारे प्रत्येक, त्याला आपण लोक म्हणू. ओके. आणि प्रजासत्ता म्हणजे सुद्धा प्रजेची सत्ता असेल, लोकांची सत्ता असेल, गणांचं राज्य असेल. अशा दृष्टीने लोकांचं राज्य म्हणून आपण ही राज्यव्यवस्था स्वीकारली. आणि म्हणून आपण पाहतो की इनडायरेक्ट डेमोक्रेसी इथे आहे की आपण निवडून देतो लोकप्रतिनिधी, त्यांना आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह आपल्यासाठी तिथे जाऊन निर्णय घेतात किंवा देश कारभार कसा चालेल असं बघतात. तर त्या अर्थाने आपण पाहिलं तर ही खूपच मोठी संकल्पना आहे. आत्ता तुम्ही प्रश्न विचारताय, त्याच्यात एक महत्वाचा भाग आहे की आपल्याला ही गणराज्य ही संकल्पना, लोकांचं राज्य ही संकल्पना झेपली का आपल्याला नागरिक म्हणून? तर काय झालं की राजेशाही इथे होती, वेगवेगळ्या राजेशाहींमध्ये विभागलेला हा खंडप्राय असा देश होता. त्याला आंबेडकरांनी घटना लिहिल्यावर एकच सूत्रात बांधलं की आपण सगळे या देशाचे नागरिक आहोत. आणि तरी सुद्धा आपल्याला ती झेपली नाही, कारण की आपण राजेशाहीमधून थेट लोकशाहीत प्रवेश करताना आपण जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनाच आपण राजाचं स्थान दिलं. आणि त्यामुळे मग काय झालं की त्यांच्या अधिपत्याखाली आपण राहायचं असं आपण आपसूक कबूल केलं. आणि ती खरं तर आपल्या सगळ्या नागरिकांची मिळून चूक आहे की आपण अजूनही राजकीय नेते आणि राजकीय पक्षांच्या खाली जगण्याचा सराव असलेले सराईत नागरिक झालेलो आहे. खरं तर आपण, आपलं राज्य आहे त्यामुळे आपण प्रश्न विचारू शकतो, आपण याच्यात सहभाग घेऊ शकतो. आपल्या दृष्टीने योजना किंवा पॉलिसीज आहेत का याच्याबद्दलचे प्रश्न विचारून तशी धोरणं आखण्यासाठी सरकारला सांगू शकतो. हे लोकांचं राज्य आहे. म्हणजे जी व्याख्या राज्यशास्त्रात केली जाते की नाही सोपी, की लोकांनी लोकांसाठी लोकांतर्फे चालवलेलं राज्य. आता हे असं होतच नाही आहे, कारण की आपण त्या राजांच्या ऐवजी यांना पटकन आपण स्वीकारलं. आणि मग आपलं हे काम नाही असं सुद्धा आपण स्वीकारलं की नाही, ते राजकारण वगैरे आपलं काम नाही. हो हो. तर माझं काय म्हणणं आहे की राजकारण हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे आणि ते कारण आहे आपलं जीवन चांगलं करण्यासाठी. तर मग आपण राजकारण म्हणजे राजनीती आपण त्याला हिंदीत म्हणतो. राजनीती हा जास्त चांगला शब्द आहे की त्याच्यामध्ये नीती हा शब्द, नीतिमत्ता आहे. बरोबर. येस येस. तर राजनीती काय असेल हे सामान्यातल्या सामान्य माणसांनी शिकणं आणि समजून घेणं हा खरं तर खूप मोठा गणराज्याचा हिशोब ठरू शकतो. आणि मग आपण गाणे पण पाहतो की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणारा केव्हा. जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडलाच गेला नाही आणि अजूनही जमा खर्च मांडले जात नाही, हिशोब लपवले जातात. मग लोकांचं राज्य कसं, असा प्रश्न सामान्यातल्या सामान्य माणसांना पडताना आपल्याला दिसतो. तुम्ही तोच आज प्रश्न विचारला, पण त्यात असं आहे की आपल्याला सहभाग घेतल्याशिवाय हे काही लोकांचं राज्य करता येणार नाही. माझा सर तोच पुढचा एक प्रश्न आहे की सामान्य माणूस, आज सामान्य माणूस असं जो सकाळी 9 ते 5 जो जॉब करणारा आहे, त्याचं असं की त्यांनी एकदा मतदान केलं की तो पुढचे 5 वर्ष त्याच्या डुंगूचं बघत नाही आणि फक्त कंप्लेंट करणं किंवा कधीतरी आठवलं तर एखाद्या सोशल मीडियावर कमेंट करणं, त्याशिवाय तो कधी इन्व्हॉल्व नसतो. अशा वेळी आजच्या दिवशी या आमच्या सामान्य लोकांना तुम्ही काय सांगाल की आमची कर्तव्य काय आहेत? संविधान या संकल्पनेला बघताना आम्ही पण काय कर्तव्य पार पाडली पाहिजे एक नागरिक म्हणून? पहा, याच्यामध्ये एक खलील जिब्रान म्हणून मोठे विचारवंत होते. ओके. खलील जिब्रान यांनी सांगितलं होतं की समाजामध्ये निर्माण होणारी एक वेश्या म्हणजे स्त्री जिचं शोषण होतं, समाजामध्ये निर्माण होणारा एक गरीब भिकारी माणूस
आणि समाजामध्ये तयार होणारा बेरोजगार, या सगळ्यांसाठी आपण एकत्रितपणे जबाबदार आहोत. बर. मग आता हे समजून कसं घ्यायचं आपण की आपली जबाबदारी आहे नागरिक म्हणून, तर आपण मुकसंमती दिलेली आहे त्या सगळ्या लोकांना असं होण्याची, आणि आपल्याला मिळालेली संधी मात्र आपल्याला पाहिजे, पण त्यांना संधी मिळाली नाही तरी चालेल अशा प्रकारची असंवेदनशीलता चालेल का? तर ते चालणार नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला जर गणराज्य व्हायचं असेल, लोकशाही समजून घ्यायची असेल, तर प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, कोणाचं शोषण व्हायला नको, हा विचार करणारे भारतीय नागरिक खूप मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यातून खरं तर आपल्याला ते गणराज्य होताना किंवा लोकशाही फुलताना आपल्याला दिसेल. नाहीतर मग काय होते की आता आपले जे डबल स्टँडर्ड झालेले आहेत, त्याच्यामध्ये कर्तव्य भावना आपण विसरून चाललो. खरं. म्हणजे साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी जरा थेट बोलतो बरेचदा, त्याच्यामुळे लोकांना काही जणांना राग येतो, पण जास्त वेळ बोलून आजकाल काही लोकांचा अटेन्शन स्पॅन खूप राहिला नाही. त्यामुळे हे वाक्य सांगणंच महत्त्वाचे असतात की थेटपणे त्यांना समजलं पाहिजे. म्हणजे एखादी बाई विकल्या गेली तर ती वेश्या झाली, आणि एखादा पुरुष विकला गेला तर तो नवरदेव झाला. मग तुम्ही हुंड्याची पद्धत कशी काय पाळू शकता? स्त्री विकल्या गेली तुम्ही तिला वेश्या म्हणणार, आणि पुरुष विकला गेला तो नवरदेव होणार. हे जे डबल स्टँडर्ड आहे, याच्यामध्ये कर्तव्याच्या भावनेचा विसर आपल्याला पडलेला आहे. की आपण स्त्री पुरुष समानता मानत नाही आहोत. आपण कोणीतरी पुरुष प्रधान व्यवस्था जपण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत, आणि याच्यामध्ये मग सगळ्या चुकीच्या समजुती घेऊन जगणं, अंधश्रद्धा जोपासणं, देवाच्या नावाने जे काही व्यापार आणि व्यवसाय सुरू आहे ते वाढणं, हे सगळी काही चांगली परिस्थिती नाही आहे. म्हणजे कर्तव्य काय दिलेलं आहे आपलं सगळ्यात पहिलं, की आपण विषमता कोणतीही पाळणार नाही, आपण भेदभावमुक्त जीवन जगू शकलो पाहिजे, आपण इतरांवर दबाव येईल अशा प्रकारे संधीची असमानता त्यांना नसेल अशा पद्धतीच्या योजना आणि अशा पद्धतीचं राज्य आणलं पाहिजे. तसं होताना आपल्याला दिसते का? म्हणजे का सगळेजण आरक्षण 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 करतात, या आरक्षणावर अवलंबून राहून आपण काहीतरी चांगलं होऊ शकतो असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. आणि ही राजकीय भावना निर्माण केलेल्या राजकीय लोकांनी इतरांच्या मनामध्ये, जे कर्तृत्वावर आता विश्वास ठेवणार नाही पण आरक्षणावर ठेवणार. खरंय सर. त्यामुळे आरक्षण हा महत्त्वाचाच मुद्दा आहे की ज्यांना कोणाला टंचाई आहे, गरिबी आहे, मागासलेपण आहे आणि संधीची असमानता सतत सहन करावं लागते, त्यांच्यासाठी आरक्षण हा मुद्दा आहे. परंतु मग आपण किती वर्ष लावणार की सगळ्यांना एका समांतर पातळीवर? म्हणजे आपण कुठेतरी कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे, राज्य सरकार म्हणून केलेली आहे, नागरिक म्हणून केलेली आहे, की आपण भिकारी जो आहे तो भिकारी का झाला याचा आपण विचार करत नाही. तुम्ही साधा विचार करा, एक आपला हात असा पुढे करणं की मला भीक पाहिजे, हे मागण्यासाठी त्या माणसाला स्वतः मारावं. आता ही संवेदनशीलता मग वकिलांमध्ये आहे का? भिकाऱ्यांबद्दलचा कायदा तुम्ही ऐकला आहे का? बरेचसे लॉ स्टुडंट त्यांनी वाचला का भिकाऱ्यांचा? मग नाही वाचत कोणी, कारण भिकारी आपल्याला फी देणार आहेत. हा मुद्दा आहे की नाही? मग कर्तव्य जर वकील मानणार असतील, कर्तव्य जर प्रत्येक नागरिक मानणार असेल, तर प्रत्येक प्रश्न आपला आहे असं समजून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यात मोठं कर्तव्य आहे की आपण आपल्या आजूबाजूला समानता ठेवू, आपल्या वागणुकीत समानता ठेवू, आपण विषमता आणू शकणार नाही हे आपण नक्की पाळलं पाहिजे. आणि तर मग भेदभावमुक्त, भीतीमुक्त समाज आपण निर्माण करू शकतो. दुसरं आहे की आपलं कर्तव्य आहे की इतरांना आपण बोलू दिलं पाहिजे. म्हणजे वरपासून खालपर्यंत आपण पाहतो की लोक बोलू देत नाही. म्हणजे संसदेत बोलायचं नाही, पत्रकारांनी बोलायचं नाही, पत्रकारांनी प्रश्न विचारायचा नाही कोणाला, आणि त्याच्यावर कोणी आक्षेप घ्यायचा नाही, आणि नागरिकांनी आपलं म्हणणं मांडायचं नाही. काही जणांनी चित्र काढायचं नाही. कोणी जर पॉवरफुल कविता करत असेल त्यांनी कविता करायची नाही, ती कविता इतरांना झोमणारी नसली पाहिजे. म्हणजे आता सगळ्यांनी प्रेम कविताच करायच्या का? हा प्रश्न आहे. आपण आपल्या आजच्या परिस्थितीवर भाष्यच करायचं नसेल तर मग कर्तव्यामध्ये कसूर करणारे लोक आपल्याला दिसायला लागतात की यंत्रणेमध्ये आहेत, व्यवस्थेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत, आणि आपल्या नागरिकांमध्ये सुद्धा ते आहेत. दुसरं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य मला आता वाटते की नागरिक म्हणून जगता आलं पाहिजे. म्हणजे काय सर? नागरिक म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा मला पक्षमुक्त पद्धतीने विचार करता आला पाहिजे. मला नागरिक म्हणूनच विचार करता आला पाहिजे की माझ्या आजूबाजूला जे कोणी सगळे आहेत त्यांचा आदर ठेवणं हे माझं म्हणजे तू या पक्षाचा आहेस हे सोडून एक भारतीय म्हणून किंवा एक
तशा संकल्पनेने बघणं गरजेचं आहे. संपूर्ण देशाचा विचार करणारा माणूस पाहिजे. एका कोणत्याही राजकीय पक्षाचा, एका धर्माशी तल्लीन झालेला, एकाच जातीचं सतत काहीतरी सांगणारा आणि मिरवणारा असा माणूस नको. आता परदेशांमध्ये त्यांनी जातीपाती धर्म हे जाहीरपणे सार्वजनिक ठिकाणी मिरवतील त्यांना ते अटक करतात. कायदा आहे तिथंचा, म्हणजे फ्रान्समध्ये आहे तसा कायदा. आणि धर्म प्रतीकं घेऊन आपल्या देशात सगळेजण फिरतात. मग कर्तव्यामध्ये कसूर तिथं निर्माण होते आणि मग त्याच्यातून कर्तव्यांचा विसर पडतो, कारण की झुंडीमध्ये डोकं गहाण ठेवलं जातं. म्हणून मग आता लोकांना मॉल का निघाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉल का निघाले? कारण की लहान शहरांमध्ये कसं होतं की प्रत्येक माणूस प्रत्येकाला ओळखणार होता. मी कुठे जाताना दिसलो त्यांना माहीत असायचं इकडे गेलेला आहे, इकडे गेला आहे, इथे आहे, तिथे आहे. सगळेजण ओळखीचे असायचे एकमेकांचे. मोठ्या शहरांमध्ये ही व्यवस्था निर्माण झाली की आपण आपले चेहरे हरवून, आपले चेहरे कोणालाच ओळखू येणार नाही अशा गर्दीमध्ये आपण समाविष्ट होऊ शकतो काही काळासाठी, आणि तो आनंद लोकांना मिळतो. म्हणून मॉलची संस्कृती वाढत आहे की नाही. मग गर्दी असलेले सण वाढत आहेत, गर्दी असलेले उत्सव वाढत आहेत. जिथे गर्दी नाही तिथे गर्दी जमा केली जाते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नागरिक म्हणून पोषक आहेत का, भारत देश म्हणून आपल्याला विकासाकडे नेणार आहेत का, हा विचार केला पाहिजे असं मला वाटते. सो याच्यावरच एक पुढचा प्रश्न मला असा वाटतोय की आज मला एक 6 वर्षांची मुलगी आहे आणि ती उद्या मला बऱ्याचदा ती मला प्रश्न विचारते. आणि आज सकाळी तिने सांगितलं की बाबा मला आज शाळेत झेंडा घेऊन जायचं आहे, कारण शाळेमध्ये रिपब्लिक डे सेलिब्रेशन आहे. तर जेव्हा त्या मुलीने मला विचारलं की बाबा हा दिवस एक्झॅक्टली काय आहे, हा का साजरा करायचा, तर माझ्याकडे उत्तर नव्हतं. तर अशा या पुढच्या पिढीला, या लहान मुलांना आपण जर सांगायचं असेल की संविधान म्हणजे काय, किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाची निर्मिती केली सामान्य माणसाला उभारी देण्यासाठी, तर माझं संविधान, माझी जबाबदारी, ही जी संकल्पना तुमची आहे ही तुम्ही कशी सांगाल आम्हाला, आणि लहान मुलांसाठी कशी सांगाल, हे मला ऐकायला खूप आवडेल. पण संविधान म्हणजे लहान मुलांना जरूर समजून सांगायला पाहिजे. तुमच्या मुलीने जर असा प्रश्न विचारला असेल तर ती एक सजग नागरिक होण्याची वाटचाल सुरू करते असं आपण म्हणू. कारण की लहान मुलांना हे प्रश्न पडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कोणीतरी म्हटलं होतं की तुमच्या देशातले मुलं कोणते गाणे म्हणतात ते मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. वा. आता एवढं मोठं जर गाणे कोणते गुणगुणतो याच्यामध्ये काहीतरी असेल, याचा अर्थ आपण काही ते टुकार, सुमार, म्युझिकल असे गाणे म्हणायचेच नाही असं नाही, पण सतत आपण काय म्हणतो आणि सतत आपण काय ऐकतो हा प्रश्न आहे. आणि म्हणून तिला हे सांगितलं पाहिजे की गणराज्य दिन म्हणजे लोकांचं राज्य आपण भारतामध्ये आणलं तेव्हाचा तो दिवस आहे, ज्या दिवशी आपण लोकांसाठीच हे राज्य आहे ही कल्पना स्वीकारली. आणि हे घर आहे देश म्हणजे. आणि या घरामध्ये राहणारा प्रत्येक रंगाचा माणूस, प्रत्येक जातीचा आणि धर्माचा माणूस, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणारा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहार पद्धती असणारा, या सगळ्यांचा हा देश आहे हे स्वीकारला आपण या दिवशी. त्यामुळे आपण या दिवशी प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपण प्रत्येक माणसावर प्रेम केलं पाहिजे. आता प्रत्येक माणसावर प्रेम करून पण होणार नाही, कारण की पर्यावरणाचे प्रश्न इतके जास्त गंभीर झालेले आहेत की पर्यावरणासोबत आपलं सहजीवन आहे हे विसरून पण चालणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या मुलीला हे सांगा की इथल्या पशुपक्ष्यांवर प्रेम केलं पाहिजे, इथल्या पर्यावरणावर, इथल्या हवेवर, वातावरणावर, नद्यांवर प्रेम केलं पाहिजे, नदी शुद्ध करण्याची मागणी केली पाहिजे, नदीमधलं पाणी जिवंत असलं पाहिजे. आज हे मृत पाणी जे दिसते सगळ्या नद्यांमध्ये काळपट झालेलं, विषारी झालेलं, हे सगळं आपलं पाप आहे. म्हणजे आधीच्या पिढीचं पाप आहे असं म्हणून ते तुमच्या मुलीच्या पिढीकडे आपण तसंच ट्रान्सफर करणार का, हा प्रश्न कधीतरी ती मुलगी तुमची विचारेल तुम्हाला, आणि मग तेव्हा आपल्यालाही उत्तर देता आलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य असेल तर सहजीवन म्हणजे गणराज्य आहे, एकत्रित जीवन जगणं म्हणजे गणराज्य आहे. आणि ते एकत्रित जीवन ज्यांना जगता येत नसेल, ते कर्तव्य कसूर करणारे लोक हे गणराज्यामध्ये जगण्यासाठी अपात्र आहेत असं मला वाटतं. आता याच्यात मला एक आणखी गोष्ट आठवते की अब्राहम लिंकननी मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं. हो. जसं तुमच्या मुलीकडून असतील तशा प्रत्येक पालकाच्या आपल्या मुलींकडून अपेक्षा असतात. पण अब्राहम लिंकननी मुख्याध्यापकांकडून अपेक्षा व्यक्त केली, शिक्षक म्हणून माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहे. माझा मुलगा किंवा मुलगी एवढे काही हुशार वगैरे नाही, तुम्हाला ते वाचून दाखवलं त्याच्याबद्दल. हे अब्राहम लिंकनचं हेडमास्टराचं पत्र असं आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, सगळीच तत्व सत्यनिष्ठ.
हे शिकेलच माझा मुलगा किंवा मुलगी कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधू चरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते. वा. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट शिकवता येत नाही, तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयता मिळालेला घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असेल तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणा, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभंडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याचबरोबर मिळू दे त्याला मनाचा निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची आत्मभरारी, सोनेरी उन्हात भिरमिळणारे भ्रमण आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. वा. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने. बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा त्यानं भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणं, भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्याला कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून. आणि फोलपट टाकून सत्व तेवढं घ्यावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत राहावं, उरातलं दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला. त्यावेळेस लिहिलंय अब्राहम लिंकन यांनी. सर हे आज सुद्धा म्हणजे आजच्या काळात पण म्हणजे खूपच जास्त समर्पक आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की त्याला पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. वा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर. जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. शेवटचा परिचित आहे, त्याला ममतेने वागवा, पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाकून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा, अधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखी एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण पहा जमेल तेवढं अवश्य करा. माझा मुलगा भलताच गोड आहे. वा. आता हे क्या बात आहे, सुंदर सर, सुंदर. प्रत्येक वडिलाचे आहेत. सर मला अगदी तुम्ही हे वाचताना मला वडील म्हणून खूप मी आता हे झालो, कारण ती आठवण झाली मला की मी जे मला माझ्या मुलीला एक नागरिक म्हणून जे घडवायचं आहे. पण हे पत्र मी विसरलो होतो शाळेनंतर, कारण आम्ही शाळेमध्ये असताना ते वाचलं होतं. आज तुम्ही पुन्हा एकदा ते आम्हाला आठवण करून दिली. आणि यात मला अशी आठवण झाली सर की शाळेमध्ये शिक्षकांनी आम्हाला सांगायचं आहे की मोठ्यांदा घोषणा दिली तुम्ही देशभक्त झाला. ओके. किंवा तुम्ही काय म्हणतात ना की तुमच्या घरी झेंडा असेल, तिरंगा लावला म्हणजे तुम्ही देशभक्त झाला. पण असं काळाच्या ओघात देशभक्ती ही भावना आता बदलली आहे. तर मला असा एक पुढचा प्रश्न आहे की देशभक्त असणं म्हणजे नक्की काय? मला असं वाटतं की भक्ती खूपच एक पॉवरफुल गोष्ट आहे. भक्ती खूप शुद्ध असली पाहिजे. अशुद्ध सुद्धा भक्ती असते आणि त्याच्यामुळे भक्ती बदनाम होते. भक्ती संकल्पना खूप चांगली आहे. त्यामुळे ते मनातली श्रद्धा असेल, आपण त्याला काही जण श्रद्धा म्हणू, काही जण भावना म्हणू, ती भावना खूपच महत्त्वाची आहे. ती भक्तीच्या स्वरूपात असेल तर ती तल्लीन होणारी असली पाहिजे. पण तुम्ही म्हणता तेवढ्या सोप्या पद्धतीने देशावरचं प्रेम काही व्यक्त केलं जाऊ शकत नाही. काय झालंय की हे सोपं करून जे आपल्याला सांगितलं जात आहे की तुम्ही घरावर झेंडा लावा मग तुम्ही देशभक्त. हो, हर घर तिरंगा म्हणजे देशभक्त झाला. मग ज्यांच्या घरावर तिरंगा नसेल तो देशभक्त नाही, असं नाही आहे ते. म्हणजे एवढं सोपं नाही आहे ते. म्हणून मी मगाशी सांगितलं की प्रत्येक धर्म जातीच्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकता का?
तुम्ही दिवसभरातून असं ठरवू शकता का की मी विशिष्ट धर्माच्या काही लोकांबद्दल किंवा वेगळ्या धर्माच्या लोकांबद्दल वाईट बोलणारच नाही? तुम्ही असं ठरवू शकता का की माझे या धर्मातले, माझ्या भारतामध्ये इतके धर्म जाती आहेत, त्याच्यातले माझे कोणकोणते मित्र आहेत, आणि आपण असं काढू शकतो का की माझे या धर्मातले विशिष्ट काही माझे मित्रच नाही आहे, ते मी मित्र केले पाहिजे, असं तुम्ही ठरवू शकत असाल तर तुम्ही देशभक्त आहे. वा. प्रत्येक जाती धर्माच्या घरामध्ये चुलीपर्यंत आपले मैत्रीचे संबंध असणं हे देशभक्तीचं खरं वा. स्वरूप असू शकते असं मला वाटतं. नाहीतर मग हे झेंडा वगैरे लावणं आहे ना प्रतिकात्मक आहे फार. कदाचित ओळखायसाठी असेल किंवा झेंडा लावलेला आपला माणूस, बाकीचे आपले नाही. कोणी विकत घेऊन झेंडा नसेल लावू शकत, याचा अर्थ आपण लगेच झेंडा लावला म्हणजेच तो पवित्र झाला असं काही म्हणू शकत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की झेंडा हे प्रतीक आहे. ओके. ते जरी आपल्या भारताच्या अस्मितेचं प्रतीक असलं तरी त्याला आपण महत्वाचं स्थान आपल्या मनात असेल तरी माणसांचं स्थान झेंड्यापेक्षा महत्वाचं नाही. तो कोणत्याही देशाचा झेंडा असो. वा वा. माणसाचं महत्व झेंड्यापेक्षा महत्वाचं नाहीये. वा. चित्रपटगृहांमध्ये सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत वाजलं पाहिजे. तर मला स्वतःला एक प्रश्न पडला की खरंच अशा निकालांनी किंवा अशा गोष्टींनी देशभक्ती वाढणार आहे का? म्हणजे तुम्हाला एक अगदी हा खूप बाळगोत प्रश्न असेल, पण एक वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असे निकाल, अशा पद्धतीचं आता जे काय चालू आहे याच्यामुळे खरंच काही बदल घडणार आहे का? आणि आज ही चर्चा करणं का महत्वाचं? कारण ऑफकोर्स तो दिवस तसा आहे. परत एकदा आपण हे बघायला पाहिजे की खूपच सोप्या पद्धतीने काहीतरी देशभक्तीचे कारखाने सुरू होणार अशा पद्धतीने तो निर्णय दिलेला आहे. तेव्हा जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते मिश्रा म्हणून, त्यांनी तो निर्णय दिला. त्याच्यावर बरीच टीका झाली, सगळीकडे ते लिहून पण आलं, पण त्यांनी तो निर्णय बदलला नाही. त्यांनी तसाच निर्णय ठेवला आणि सिनेमागृहांमध्ये आता ते राष्ट्रगीत असते सुरुवातीला. मध्यंतरी अशा घटना झाल्या की काही जणांना मारहाण करण्यात. हो सर. येस. की तुम्ही उभे का राहिला नाही. आणि येस, आता एक तर माणूस असा सापडला, त्याला खूप मारधाड झाल्यानंतर लक्षात आलं की तो उठू शकत नाही, अपंग आहे. आणि मग लोकांना वाईट वाटलं, पण तोपर्यंत मारून झालं होतं, म्हणजे त्याचं रक्त काढून झालं होतं सगळं. आता थोबड फोडल्यावर आपल्याला कोणाचं लक्षात येईल की हा अपंग माणूस आहे, अपंगत्वाचा जगणारा माणूस उभा राहू शकत नाही म्हणून तो बसलेला आहे. म्हणजे भावना आपल्या किती कोणत्या लेवलला गेलेल्या आहे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की चित्रपटगृहात आपण जर मनोरंजनासाठी जात असो तर तिथे राष्ट्रगीत म्हणायचं अशा प्रकारचा निर्णय देणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता मग तुम्ही मला म्हणू शकाल किंवा तिथं चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, त्यांनी निर्णय दिलेला आहे. पण हेच आहे ना भारताचं सध्या जे सुरू आहे ते हेच आहे की सुमार दर्जाची माणसं सुद्धा उच्च पदावर जाऊन बसतात. हे सध्याचं वास्तव आहे. मग आता आपण समजा काही वेळासाठी असं गृहीत धरू की तसं राष्ट्रगीत म्हटलं सिनेमागृहात तर देशभक्त तयार होतात असं समजू आपण थोड्या वेळासाठी. मग आता एका वकिलाला काय वाटलं की फार चांगली कल्पना आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली, तर म्हणून त्यांनी दुसरी पिटिशन केली. आणि त्या पिटिशनमध्ये त्यांनी असं लिहिलं की सगळ्यात जास्त कायद्याचं न्यायाचं काम हे न्यायालयात चालते, मग न्यायालयाचं कामकाज हे राष्ट्रगीताने सुरू झालं पाहिजे. त्यांनी मागणी केली अशी. तर याच न्यायमूर्तींनी ती याचिका फेटाळून लावली. काय सांगता? म्हणजे हास्यास्पद म्हणून मी तुम्हाला अगदी 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 जेव्हा न्यायालयामध्ये नाही वाजवत, न्यायालयामध्ये काही नाही, तुम्ही काम सुरू करा, कधी न्यायाधीश बरेचदा उशिरा येतात, वकील उशिरा येतात, स्टाफ उशिरा येतो, ते काय पण सुरू असेल, तिथे राष्ट्रगीताने सुरुवात होत नाही. आणि सिनेमागृहात मात्र राष्ट्रगीत. आता याच्यामध्ये तारतम्य काय आहे तुम्ही सांगा? त्याच्यामुळे आपण जो म्हणतो ना रॅशनॅलिटी हरवून बसलेले जे लोक आहेत ते सगळीकडे बसलेले आहेत. आणि ते जेव्हा निर्णय देतात तेव्हा त्याच्यात रॅशनल आपल्याला सापडतच नाही. तुम्ही किती शोधा याच्यामध्ये, ही न्यूज तर नसेलच ना, म्हणजे हे सापडणारच नाही. म्हणजे तुम्ही कसं शोधणार त्याच्यामध्ये काय त्याचं त्या माणसाचं रॅशनल आहे, काय विचार करून त्यांनी निर्णय दिला असेल आणि काय विचार करून दुसरी याचिका फेटाळली असेल. कोर्टामध्ये राष्ट्रगीत व्हायला पाहिजे, परफेक्ट, पण नाही होत. त्यामुळे मी म्हणून मगाशी म्हणालो की सुलभीकरण जे झालंय प्रत्येक गोष्टीचं, की तुम्ही राष्ट्रगीत म्हणा मग तुम्ही देशभक्त होणार, तुम्ही भारताचा झेंडा आपल्या घरावर लावा म्हणजे मग तुम्ही भारतावर प्रेम करणार होणार. असं ते सोपं नाही आहे, हेच मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मग दुसऱ्यांच्या आईला शिव्या देणं म्हणजे मग माझी आई चांगली आहे असा जर अर्थ काढणारे लोक वाढले असतील तर मग ते दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देतात, त्यांचा धर्म असा बेकार आहे असं सांगतात, म्हणून आम्ही चांगले असं सांगतात. तर ही स्पर्धा अशा पद्धतीची नसली पाहिजे. याच्यामध्ये निकोपपणा नाही, याच्यामध्ये सगळा कोपिष्टपणा आहे आपल्या स्वभावातला.
आणि म्हणून मग भारतावर प्रेम करायचं असेल ना तर प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे, वा. पर्यावरणावर प्रेम केलं पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे जेव्हा आपली नदी प्रदूषित होत असेल, आपल्याला वाईट वाटलं पाहिजे जेव्हा कोणीतरी विनाकारण रासायनिक धूर सोडत असेल, Yes. किंवा रस्त्यावर थुंकलं जातंय किंवा जेव्हा फुटपाथ जेव्हा खराब होतात, अशा गोष्टीने तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे. पण आता कसं आहे की दुसरी गोष्ट तुम्ही अवधूत समजून घ्या की आता सिविक सेन्स आपण ज्याला म्हणतो तो कुठून येतो? सिविक सेन्स कुठून येतो? समजा आपण समजू शिक्षणातून येतो. हा. मग शिक्षणामध्ये नागरिकशास्त्र हा विषयच नाही ना आज. म्हणजे 100 मार्काचा नागरिकशास्त्राचा विषय गोठवत कट तो करत होता. त्याला एवढा कटशॉट केला की 15 मार्काचा ठेवला. काही दिवसांनी ऑप्शनल केलाय, काही ठिकाणी केलाय त्यांनी ऑलरेडी. म्हणजे नागरिकशास्त्र हा विषयच नसेल आणि 15 मार्कासाठी पेपर देणारा कोणी असेल तो 100% नागरिक कसा होणार? 15%च नागरिक होणार. मग 15% नागरिक शास्त्राचं प्रशिक्षण मिळालेला माणूस तो या देश- देशाचा संपूर्ण 100% नागरिक होईल असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून मग शिकलेल्या लोकांचं पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही पळून जाणे हा शब्द चुकीचा असेल कदाचित, पण परदेशात निघून जाणं असं आपण म्हणू, किंवा मला तिकडे बेटर ऑपॉर्च्युनिटीज आहे म्हणून त्या देशात गेलो. मग आता व्यक्त करा ना तुम्ही प्रेम, तुमचं देशावर प्रेम असेल ना तर मग तुम्ही या देशात राहून काम करून दाखवा. जे तुम्ही करताय सर, आणि मला त्याच प्रश्नाकरता शेवटीकडे यायचंय की तुमची ही जी चळवळ आहे निर्भय बनू, त्या चळवळीबद्दल थोडंसं मला ऐकायला आवडेल. आणि त्यात तुम्ही निर्भय या शब्दातच समजतंय ऑफकोर्स, पण तुम्ही जर आम्हाला त्याच्या मागचा विचार सांगू शकला तर आवडेल आम्हाला. पण निर्भय बनोची संकल्पना खरं महात्मा गांधींनी मांडली होती त्यावेळेस. इंग्रजांविरुद्ध निर्भय बनो आंदोलन त्यांनी सुरू केलं. जेव्हा निळीचा सत्याग्रह झाला शेतकऱ्यांचा, तेव्हा तिथे ते गेले आणि तिथे त्यांनी त्या निळीच्या सत्याग्रहामध्ये निळ जे तयार करतात ते शेतकरी, तिथे त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आणि त्यांचं आंदोलन यशस्वी झालं. तर ते शेतकरी म्हणाले की आमचे अजून अनेक प्रश्न आहेत, तुम्ही इथंच थांबा. तर महात्मा गांधी तेव्हा म्हणाले की मी इथं थांबू शकत नाही कारण की देशाचे अनेक प्रश्न आहेत आणि मला सगळीकडे जावं लागणार आहे. तुम्हीच निर्भय बना, तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा, असं त्यावेळेस गांधींनी सांगितलं. आता ती चळवळ मोठी झाली, सतत वाढत गेली आणि प्रत्येक लोक निर्भय होण्याचा प्रयत्न करत होते. स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय होता? आपण निर्भय बनण्याची चळवळच होती ती. भगतसिंगनी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं, राजगुरूंनी केलं, महात्मा गांधींनी केलं, सुभाषचंद्र बोसांनी केलं, नेहरूंनी केलं. म्हणजे आता परत सुभाषचंद्र बोस आणि यांचे भांडणं लावलेले आहेत आपण इतिहासकारांनी काही जणांनी. पण आपल्याला माहित आहे का की सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा बटालियन स्थापन केलं वेगवेगळ्या, तर एका बटालियनचं नाव नेहरू ठेवलं, एका बटालियनचं नाव महात्मा गांधी ठेवलं. त्यांचं आपसात प्रेम होतं आणि म्हणून हे देश ते बांधू शकले. म्हणून आपल्याला निर्भय बनवून ही चळवळ कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही आहे, तर ही देशविघातक प्रवृत्तींविरुद्ध आहे. ही लोकशाही न मानणाऱ्या काही घटकांविरुद्ध आहे. ही जे असे गोडसट संकल्पना पसरवतात सोप्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध आहे. जे प्रतीकांची लढाई सुरू करतात, सिम्बॉल सगळे निवडून त्याच्यामध्ये लोकांची फाईट लावतात, त्यांच्या विरुद्ध ही निर्भय बनू चळवळ आहे. की आपण राजकीय मत स्वातंत्र्य आपल्याला आहे, तर ते राजकीय मत मांडण्याचा हक्क जर आपल्याला असेल तर राजकीय विचार आपल्याला योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. आणि आपल्याला कळलं पाहिजे की देशाचं संविधान हे सांगत नाही की काय म्हणतो आपण ते गाणं जे आहे ना, मंदिर मस्जिद गुरुद्वारा में बांट दिया भगवान को, तर त्याच्यात आपण इन्सानचा पण बंटवारा म्हणजे माणसांचाही बंटवारा करायसाठी निघालो असेल तर ते खूपच अमानुष आहे. आणि म्हणून हे आम्ही सांगण्यासाठी फिरतो की कोणाला मत द्यायचं, कोणत्या राजकीय पक्षाची बाजू घ्यायची तुम्ही ठरवा वेळेवर. पण तासन तास 24 तास एखाद्या राजकीय पक्षाचं राहणं हे काही विकसितपणाचं लक्षण नाही आहे, मानसिक आजार आहे हा. बरोबर असेल त्याची बाजू आपण घेतली पाहिजे. आणि ज्यांना कुणाला राजकारणात जायचं त्यांनी राजकारणात थेट गेलं पाहिजे, काहीच हरकत नाही. आता हे गणराज्य दिनी जर समजून घेतलं, त्या तुमच्या कार्यक्रमानिमित्त अनेक जण पाहत असतील तर खूपच मोठी गोष्ट आहे की लोकशाही ही आपल्यामुळे आहे. आणि लोकशाहीचा आपण जेव्हा 2 भाग करतो तर लोक बाजूला राहतात आणि शाही हा शब्द बाजूला राहतात. लोकांचा सहभाग असला पाहिजे, नाही तर हे लोकशाही होतील ज्यांची खरं तर खूप जास्त तशी प्रज्ञा नाही, त्यांची खूप जास्त, त्याला आपण काय अवकात असा शब्द वापरणार नाही, पण त्यांची तेवढी पहुंच नाही. असेच लोक राजकारणात येत असतील तर चांगल्या लोकांची जबाबदारी आहे की देशावर प्रेम करण्यासाठी आपण राजकारणाचा निदान मतदार म्हणून तो विचार करू. म्हणजे आता मतदार जागृती सोहळा आणि आज वोटर्स डे झाला काल, आणि ही सगळं
लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जे विचारताय ते. थँक्यू सर. सर शेवटचा प्रश्न अगदी मध्ये अशी बातमी होती की तुम्ही थोडेसे आजारी होता आणि तुम्ही आता खूप छान फिट वाटताय आम्हाला, आणि आपल्या चॅनलचं नाव हेल्दी आहे, हेल्दी गप्पा आहे. सो या तुमच्या थोडंसं हेल्थबद्दल, कारण तुम्ही सध्या खूप प्रवास करताय, तुमचं मी बऱ्याच सोशल मीडिया हँडल बघत असतो, कधी फ्रान्समध्ये, कधी UK मध्ये, कधी दिल्लीमध्ये, आज पण तुम्ही दिल्लीवरनं प्रवास करून आला. या सगळ्या रुटीनमध्ये तुम्ही हेल्दी अजून आहात, कसं स्वतःला मेंटेन ठेवताय सध्या, म्हणजे वकिली सोडून अजून वेगळं काय चालू आहे, नवीन काय पुस्तक वाचताय, थोडंसं काय छंद जोपासताय, आणि एक आमच्या सगळ्या ऑडियन्सला एक शुभेच्छा पण द्या आणि हेल्दी गप्पाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा त्यासाठी. आपण हेल्दी हा जो तुम्ही शब्द घेतला आहे तो खूपच चांगला आहे की हेल्दी रिलेशनशिप असल्या पाहिजे. येस. आणि आपण स्वतः पण हेल्दी असलं पाहिजे. येस. स्वतः आपण हेल्दी नसू तर कदाचित आपण हेल्दी विचार नाही करू शकत. तुम्ही जसं म्हटलं की मी युनायटेड नेशन्समध्ये होतो 1 महिना जिनिव्हामध्ये, प्रचंड थंडी होती, -3°C. मला ते कदाचित 1 महिनाभर तिथे होतो, सहन झालं नसेल आणि काही ब्लॉकेज झाले. बरं. त्याच्यामुळे एका फ्रान्समधल्या युनिव्हर्सिटीच्या ते ग्रेनोबलला मी गेलो होतो, तेव्हा मला अटॅक आला आणि मग तिथे स्टेंट वगैरे टाकले. खूप चांगली वैद्यकीय सेवा मिळाली. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे. आधी पण आपल्याला वाटत असते खूप जास्त की आपली तब्येत चांगली असली पाहिजे, पण आपण जर एका अशा प्रसंगातून शिकलो नाही तर मग ते जीवनदान जे मिळालं त्याचं काय अर्थ? येस. आणि म्हणून मला असं वाटतं की मी आतापर्यंत ज्या वेश्या व्यवसायातील स्त्रिया असतील, अपंगत्वासाठी जगणारी लोक असतील, रस्त्यावर जे बेघर लोक असतात ते असतील, पारधी समाजातले सगळीकडचे लोक आहेत, महाराष्ट्रात शेतकरी आहेत, अशा अनेक प्रश्नांवर मी काम केलं. कदाचित त्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील, वाचलो. आणि म्हणून मग मी तेव्हापासून दररोज सकाळी व्यायाम करायला जातो. 1-1.5 तास मी व्यायाम करणं, काय खायचं ते ठरवणं, व्यवस्थित थंड पाण्याने आंघोळ करणं, हे सगळं मी करत असतो. तरी पण काही आपल्या शरीराच्या कमजोरी असतातच, त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. पण सगळ्यांनीच हेल्दी राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला तर आता हे वाटायला लागलं तुम्ही, कारण ह्या सगळ्या अनुषंगाने चर्चा करताय म्हणून, की भारतावर प्रेम असेल अशा प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी समजली पाहिजे की आपण हेल्दीच असलो पाहिजे. जो अनहेल्दी असेल त्याचं भारतावर प्रेम नाही. क्या बात आहे. कारण की सुदृढ लोकांचाच देश सुदृढ होऊ शकतो. म्हणजे जे स्वतःच वेगवेगळ्या अक्षमतांसह जगत आहेत ते लोक सक्षम भारत कसा तयार करू शकतात. आणि परदेशातले नेते पहा तुम्ही, ते फिटनेसवर लक्ष ठेवतात, खूप चांगली तब्येत ठेवतात, ते प्रेझेंटेशन महत्वाचा पॉइंट असतो त्यांचा एक सांगण्याचा की माझी तब्येत चांगली आहे. ते बरेचदा परिवारासह प्रचारात जातात, नवरा बायको मुलं सगळेजण छान असे हेल्दी असतात, सगळेजण मिळून मत मागतात की माझा परिवार आहे आणि या परिवारासारखाच मी देश ठेवीन असं म्हणतात. आपल्या इथे वेगळी परिस्थिती आहे भारतात. त्यामुळे हेल्दीपणा हा पूर्ण स्वभावात असला पाहिजे असं मला वाटतं. आमच्या वकिलीमध्ये तर ताणतणाव आहे, स्पर्धा आहे, चांगले लोक भेटणं कठीण असते. आणि मग कोणीतरी मला सांगितलं की तुम्हाला चांगल्या लोकांना भेटायचं असेल तर अनेक वाईट लोकांना भेटत जावं, तेव्हा काही वेळेस चांगले लोक भेटतात. आता हे वकिलीमध्ये तर खूप जास्त आहे. त्यामुळे मग नाराज न होता, निराश न होता आपलं काम करत राहणं, आपल्या जबाबदाऱ्या आपण घेतलेल्या, आपल्या नावाने मिळालेल्या जबाबदाऱ्या त्या आपल्याला शेवटी कोणी पण येतील, निघून जातील, पण ते काम करत राहायला पाहिजे. म्हणून मला वाटतं की तुम्ही हा जो हेल्दी आणि हेल्दीनेसचा विषय घेतला तो खूपच महत्वाचा आहे. आणि मी तुमच्या या चॅनलला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. अवधूत आणि सगळी टीम आणखी पुढे वर्षभर हा कार्यक्रम चालवतो आणि चांगल्या चांगल्या लोकांना तुम्ही भेटाल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू सो मच. येस.